नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 16 नंबरचं प्रॅक्टिकल जे आता अपडेट झाले नव्यानं, तर ते कसं सॉल्व्ह करायचं ते आपण वन बाय वन समजून घेऊ. सर्वात प्रथम तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी आता कंप्लीट तुम्ही केलेल्या असतील. गाइडेड ड्युटीवर सेल्फ चेंज झाल्यामुळं आपण आता गाइडेड ड्युटीवर सेल्फला येतोय. रिझ्यूम टॅबला क्लिक करून पहिल्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया. पहिल्या नंबरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडायचं आणि त्यात व्हॅलेंटर शिफ्ट शेड्यूल नावाचं टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे. आता हे कसं करायचंय, तर पहिले वर्ड नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला उघडून घ्यायचं आहे. जसं की मी आता वर्ड उघडून घेतोय. व्हॅलेंटर शिफ्ट शेड्यूल हे टेम्पलेट आपल्याला त्यामध्ये सर्च करायचंय. सर्च केल्याच्या नंतर व्हॅल्यूम शिफ्ट शेड्यूलला क्लिक करून क्रिएट बटनावरती क्लिक करायचं. असं केल्याच्या नंतर ते टेम्पलेटचा फॉर्मॅट क्रिएट होईल आणि त्याच्यानंतर तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल. आता एम्प्लॉई शिफ्ट शेड्यूल नावाची एक फाईल आपल्या समोर दिल्या जाईल आणि त्याला सेव्ह ॲज करायचं आणि ते पण डेस्कटॉपवरती. फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला जायचंय, ब्राउज बटनाला क्लिक करून डेस्कटॉप निवडायचं. ह्या लिस्टमध्ये कुठेतरी नेव्हिगेशनला डेस्कटॉप तुम्हाला दिसेल, तिथे तुम्हाला टाईप करायचंय किंवा कॉपी पेस्ट पण तुम्ही करू शकता. मी आता कॉपी पेस्ट करतोय. सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. नेक्स्ट सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. नंबर 2 प्रश्न सॉल्व्ह झालाय. नंबर 3 ला आपण येतोय. डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट पीडीएफ एक्सपीएसचा वापर तुम्हाला करायचा आहे. फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी फाईलला जा, एक्सपोर्टला क्लिक करा, क्रिएट पीडीएफला क्लिक करून त्याला पब्लिश आपल्याला करायचंय. येणाऱ्या सूचनेला मी येस करतोय कारण ऑलरेडी फाईल पीडीएफ झालेली आहे तिथं. त्यानंतर सबमिट पर्यायावरती क्लिक करायचंय. नंबर 4 चा प्रश्न आहे, नवीन ब्लँक डॉक्युमेंट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी नवीन डॉक्युमेंट जर उघडायचं असेल तर काय प्रोसेस त्याची, तर पहिले वर्ड्स टाईप करायचे तुम्हाला. ऍप्लिकेशन ओपन होईल, ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करून मी परत एकदा न्यूला जातो आणि ब्लँक डॉक्युमेंटला परत एकदा क्लिक करतो. सबमिट पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंबर 5 प्रश्न, दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवरती लेबल डिझाईन नावानं सेव्ह करायचंय. आता आपण एम्प्लॉई शेड्यूलचे काहीतरी सेव्ह ॲज केली डेस्कटॉपला, सेम त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला क्लिक करायचं, ब्राउज बटनावरती क्लिक करायचंय. लेबल डिझाईन हे नाव मी कॉपी पेस्ट करतोय. सेव्ह बटनावरती क्लिक करतोय. ऑलरेडी माझी सेव्ह असल्यामुळे त्याला रिप्लेस मी करतोय आणि सबमिट बटनावरती क्लिक करतोय. इथपर्यंत आपलं व्यवस्थित झालेलं होतं. आता हे 5 प्रश्न नव्याने याच्यात ऍड झाले. व्यवस्थित समजून घ्या याची प्रोसेस काय आहे. 6 नंबरचा प्रश्न आपण आता घेतोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. यासाठी एक मेनू तुम्हाला ऍड करायचा आहे. मेनू कसा ऍड करायचा मी 1-2 वेळेस समजून सांगतो तुम्हाला. माझ्या मेनू बार मध्ये ड्रॉ नावाचा मेनू एक शिल्लकचा आलेला आहे, तुम्ही जर पाहत असाल तर. आता हा कसा आला, कसा घ्यायचा आहे त्याला, तर पहिले फाईलला जायचंय. तुमच्याकडे जर नसेल तर, असेल तर लगेच सुरुवात करायची सोडवण्यासाठी, पण नसेल तर हे ऍड करतो आपण. फाईलला जायचंय, ऑप्शन टॅबवरती क्लिक करायचंय. तुम्हाला फाईल टॅबवरती जायचंय आणि ऑप्शन टॅबवरती क्लिक करायचंय. कस्टमाइज रिबनला यायचंय तुम्हाला. कस्टमाइज रिबनला आल्याच्या नंतर इथं तुमच्याकडे जर तो मेनू नसेल ना तुमच्या मेनू बार मध्ये, तर ड्रॉवर क्लिक झालेलं नसेल पहा. आता त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय, ओके बटनावर क्लिक करायचं. असं केल्याच्या नंतर इथं ड्रॉ नावाचा एक मेनू येईल. आता इथं काय सांगितलं त्यांनी की दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये विनामूल्य डिझाईनसाठी विविध रंगासह भिन्न पेन ऍक्सेस करण्यासाठी ड्रॉ टॅबवर क्लिक करा. आपण केलं. त्यानंतर ऍड पेनवर जा, आपण ऍड पेनवर क्लिक केलं. पेनवर क्लिक करा, पेनवर क्लिक केलं. त्याच्यानंतर तो थिकनेसचा कलर सांगतोय, तर यापैकी कुठला तरी एक कलर आपल्याला घेऊन टाकायचा आहे आणि काय करायचं सांगतोय तो, रिकाम्या जागी रेक्टँगल्स ड्रॉ करायचं. म्हणजे रेक्टँगल कसं असतं तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. अशा पद्धतीचं रेक्टँगल्स असतं, त्याला थोडंसं आपल्याला ड्रॉ करून दाखवायचंय आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं. असं केल्यावर तो प्रश्न सॉल्व्ह होईल. तुम्हाला समजला असेल 6 नंबरचा प्रश्न. आता 7 नंबरचा प्रश्न पण सेम तसाच. डॉक्युमेंटमध्ये हायलायटर वापरण्यासाठी ड्रॉ टॅबवर जायचंय, ऍड पेनला क्लिक करायचंय. आता बघा काय करायचं तुम्हाला, तर पहिले ड्रॉ टॅबला ड्रॉ मेनूवरती जायचंय, ऍड पेनला क्लिक करायचंय, इथं हायलायटरला क्लिक करायचंय. आता हायलायटरला क्लिक केल्याच्या नंतर चॉईस कलर कोणताही कलर तुम्ही निवडा. मी जसा ऑरेंज आता निवडलाय आणि हे जे आय थिंक देअरफॉर आय रीड्स हे जे टेक्स्ट तुम्हाला दिसतात ना, याला तुम्हाला हायलाइट करायचं सांगितलंय. म्हणजे असं आपण याला हायलाइट करूया. थोडंसं हायलाइट करायचं व्यवस्थित आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. तोही प्रश्न सॉल्व्ह झाला 7 नंबरचा. 8 नंबरच्या प्रश्नावर आपण जातोय. दिलेल्या डॉक्युमेंटचा थीम कलर बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर आपल्याला जायचंय आणि कलर बॉक्स मधून ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि मर्क्यू नावाचा कलर सिलेक्ट आपल्याला करायचा आहे. मग आता आपण गेलो डिझाईनला. डिझाईनला आल्याच्या नंतर इथं कलर नावाचा ऑप्शन दिलेला आहे. यात मर्क्यू नावाचा कलर थोडं स्क्रोल केलं खाली आलं तर लास्ट 3 नंबरचा तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर उत्तर तुम्हाला सबमिट करायचंय. अशा पद्धतीने हाही प्रश्न सॉल्व्ह होईल. दिलेल्या पॅराग्राफ मध्ये साइटेशन ऍड करण्यासाठी आता आपल्याला साइटेशन ऍड करायचंय. मग रेफरन्स ग्रुपला जायचंय, साइटेशन ऍड, बिब्लिओग्राफीला क्लिक करायचंय. आता बघा काय करायचं तुम्हाला, तर
पहिले रेफरन्सला जायचं आहे. इथं सायटेशन्स अँड बायोग्राफी दिसतंय तुम्हाला, बिब्लिओग्राफी नावाचा शब्द आहे, तिथं जायचंय तुम्हाला. इथे एपीए दिसतंय तुम्हाला, एपीएच्या साईडला इन्सर्ट सायटेशन दिलेलं आहे पहा. यामध्ये तुम्हाला ऍड न्यू सोर्सला क्लिक करायचं आहे. ऍड न्यू सोर्सला क्लिक केल्याच्या नंतर इथं टाईप करायचं आहे. मी जसं टाईप करतोय सेम तसं केलं तरी चालतंय. पब्लिशर कुठलंही नाव तुम्ही घेऊ शकता, जसं रायसन घेतलंय ह्या ठिकाणी. ओके टॅबवरती क्लिक करायचं, असं ऍड होईल आणि त्यानंतर सबमिट पर्यावरती क्लिक करायचं, तो प्रश्न सॉल्व्ह होईल. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पॅराग्राफला सिलेक्ट करायचं, लेआउट टॅब वापरायची आणि 10 पॉईंट एवढं त्याला सेट करायचं. आता खाली काय केलंय, तुम्हाला थोडं स्क्रोल जर केलं ना तर डॉक्युमेंट दिलेला आहे. यातला पहिला पॅराग्राफ आपण सेट करू. मी हा पॅराग्राफ सिलेक्ट केलेला आहे. लेआउटला आपल्याला जायचंय. इथं आफ्टर स्पेस सांगितले आपल्याला, तर इथं 10 एवढे पॉईंट सांगितलेले आहेत. ते 10 येत नाही एरोवर क्लिक करून, म्हणून आपण डायरेक्टली काय करतोय, टाईप करतोय आणि बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट पर्याय इथं वापरायचा आहे. हाही प्रश्न तुमचा सॉल्व्ह होईल. तर अशा पद्धतीनं नवीन आलेले जे काही प्रश्न आहे प्रॅक्टिकलचे, ज्याला आपण गाइडेड डू इट युअर सेल्फ म्हणतोय, ते आपण 5 प्रश्न पूर्ण केले. तुम्हाला ते अगदी व्यवस्थित समजलेले असतील. परत आपण 17 नंबरचं पण अपडेटेड टाकतोय त्या ठिकाणी. 17 नंबरचा पण एक व्हिडिओ बघून घ्या. तो फक्त प्रॅक्टिकलचा आपण टाकतोय त्या ठिकाणी. ओके, थँक्यू.